मित्रांनो नमस्कार. मध्यंतरी सोशल मीडियावरती ऐकलेली ही एक लहानशी पण अर्थपूर्ण अशी गोष्ट. एका गावामध्ये 8 ते 10 वर्षाची दोन लहान मुलं राहायची. दोघेही अगदी जीवश्य कंठस्थ मित्र होते. दोघे दिवसभर भरपूर खेळायचे, एकत्र अभ्यास करायचे, एकत्र शाळेमध्ये जायचे, गावभर एकत्र फिरायचे, हिंडायचे. एकदा दोघे जण फिरत फिरत गावाच्या बाहेर गेले. तिथं एक खोल विहीर होती. दोघे जण त्या विहिरीमध्ये डोकून पाहू लागले. इतक्यात एकाचा तोल गेला आणि तो त्या खोल विहिरीत पडला. पोहता येत नसल्याने तो गटांगळ्या खाऊ लागला. वरती असलेला दुसरा मुलगा देखील घाबरून गेला. आजूबाजूला कोणीच नव्हतं. तेव्हा आता बुडणाऱ्या मित्राला वाचवण्यासाठी काय करावं हे त्याला काही कळेना. इतक्यात त्याला त्या विहिरीला असलेला रहाट आणि त्याला बांधलेला दोर दिसला. त्याने दोर पाण्यात टाकला आणि मित्राला दोर पकडायला सांगितलं. त्यानं सांगितल्याप्रमाणे पाण्यात पडलेल्या मुलानं दोर पकडला आणि मग हा वरती असलेला 8 ते 10 वर्षाचा लहान मुलगा आपल्या मित्राला वाचवण्यासाठी सारी ताकद पणाला लावून तो दोर खेचू लागला. खूप प्रयत्न करून त्यानं आपल्या मित्राला विहिरीमधनं बाहेर काढलं. दोघेही गावामध्ये परतले. तेव्हा एका मुलाचे भिजलेले कपडे बघून लोकांनी त्यांना त्याबद्दल विचारलं. तेव्हा दोघांनी घडलेली जी हकीकत होती ती लोकांना सांगितली. पहिल्यांदा तर दोघांवरती कोणी विश्वासच ठेवेना. एक केवळ 8 ते 10 वर्षाचा मुलगा दुसऱ्या एका मुलाला विहिरीतून ओढून बाहेर कसा काय काढू शकतो? एवढी ताकद एवढ्याशा लहान मुलामध्ये कुठून येणार? असं सगळ्यांचं मत पडलं. हे शक्यच नाही असं सगळेजण म्हणत होते. पण त्या गावामध्ये एक वृद्ध आजोबा होते. ते मात्र म्हणाले की ही मुलं जे काही सांगत आहेत ते शक्य आहे. सगळ्यांना मोठं आश्चर्य वाटलं. ते लोक त्या आजोबांना म्हणाले, अहो आजोबा, एवढ्याशा 8 ते 10 वर्षाच्या मुलामध्ये एवढी ताकद कशी काय येऊ शकते? त्याला हे कसं काय जमू शकतं? तेव्हा आजोबा म्हणाले, हे शक्य आहे. कारण ज्या वेळेला हे घडलं त्यावेळेला तुला हे जमणार नाही, तुला हे शक्यच नाही असं त्याला सांगणारे त्याच्या आजूबाजूला कोणीही नव्हतं. त्यामुळे आपल्याला हे शक्य नाही, जमणार नाही असा विचार सुद्धा त्याच्या मनामध्ये आला नाही. आपल्याला फक्त काहीही करून आपल्या मित्राला वाचवायचंय हा एकच विचार त्यावेळेला त्याच्या मनामध्ये होता आणि त्यामुळे त्याच्याकडनं तो विचार कृतीमध्ये उतरवला गेला आणि हे शक्य झालं. छोटीशी ही गोष्ट पण खूप काही शिकवून जाते. कित्येकदा एखादी गोष्ट, एखादी कृती आपल्यासाठी शक्य असते. आपण ती यशस्वीरित्या पार पाडूही शकतो. पण अनेकदा आपण लोक काय म्हणतील याचा विचार करत बसतो. लोकांच्या बोलण्याचा आपल्यावरती परिणाम करून घेतो आणि प्रयत्न करायचे सोडून देतो. याउलट आपण जर लोकांच्या बोलण्याकडे लक्ष न देता, लोकांच्या बोलण्याचा विचार न करता एकाग्रतेनं आपलं काम करत राहिलो, प्रयत्न करत राहिलो तर आपण त्या कार्यामध्ये नक्कीच यशस्वी होतो.